तर मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार भाताची शेती आपल्या महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यामध्ये कशी केली जाते. नॉर्मली सहसा साधी शेती केली जाते इकडं भाताची. गादी वाफे वगैरे केले जात नाही. तुमच्या इकडं गादी वाफे टाकतात का? नक्कीमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगाल. सध्या मागं जो तुम्हाला ट्रॅक्टर दिसत आहे, त्या ड्रायव्हरची इच्छा आहे की आपल्या कॅमेरामध्ये त्यांना कॅचअप करावं. म्हणून तो म्हणत होता की मला कॅमेरामध्ये यायचं आहे. तर तो आता येऊन राहिला. तुम्ही त्याच्याकडे फक्त लक्ष द्या कसा रिप्लाय देते. तर मित्रांनो सहसा या बांधीमध्ये जास्त पाणी भरून ठेवावं लागत नाही आणि त्याच्यामुळे काय होते, व्यवस्थित चिखल आहे तो होत नाही. बघा तो ड्रायव्हर आला आणि हाय म्हणून आपल्याला असा रिप्लाय देते. सध्या ड्रायव्हरचा रेट तर त्यांच्या ट्रॅक्टरवाल्यांकडेच असतो मित्रांनो. या ट्रॅक्टरचा रेट आहे तो पर तासी 1100 रुपये किंवा 1000 रुपये असते. सध्या 27 आता तारीख आहे 23 जुलै 2024 आहे आणि भाताची शेती माझ्या बांध्यावर चालू आहे. आजच्या चिखला मारणं आणि लेबर लोकांना वेट होतं यायला, त्याच्यामुळे मी लवकरच आलो कारण ट्रॅक्टर शेतावर आला होता चिखल मारण्यासाठी. कारण लेबर लोकांच्या आधी आपल्याला चिखल वगैरे रेडी करून ठेवायचं होतं, त्याच्यामुळे मी आईसोबत बांध्यावर आलो आणि एकदम ओके पेंड्या वगैरे काढण्यासाठी पर्यामधला सकाळच आम्ही घरून आला आणि कारण त्या बाहेर लेबर लोक ते 10 ते 11 वाजेदरम्यान येतात. हे सुरभी धान आहे मित्रांनो, सुरभी सीड्स 140 ते 45 दिवसाची ही असते. बारीक सीड आहे आणि खाण्यायोग्य एकदम मुलायम आहे ती. सध्या दरवर्षी एक्सचेंज करता राहतो भाताची, जो भाताची क्वालिटी असते त्याच्यासाठी दरवर्षी चेंज केल्या पाहिजे मित्रांनो. तुमच्या इकडं कोणता भाताची जात तुम्ही खाता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्याचा जो आहे वातावरण एकदम माहोल आहे असा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे. हे बघा या पद्धतीच्या ती पेंड्या वगैरे आई बांधत आहे, या टाईपच्या तो काढल्या जातात. आणि वेळ झालेली आहे मित्रांनो लेबर लोक येण्याची. हे बघा लेबर लोक आलेले आहेत, बांध्यामध्ये पेंड्या जे भरलेले आहेत. लेबर लोकांची म्हणजे ह्या स्त्री आहेत मित्रांनो, यांची 250-300 रुपये रोजी असते पर डे. आणि आता लंच टाईम चालू झालेला आहे. शेतावरचं लंच करणं म्हणजे एकदम बेस्ट, बहुत खतरनाक. तुम्ही अनुभवल्या का हा अनुभव मित्रांनो बांध्यावरचं जेवण? नक्की आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा. आई स्माईल देताना आणि पेंड्या भरणं माझं काम चालू आहे. रोवणा मित्रांनो खतम झालेला आहे आमच्या घरचा आणि 5 ते 6 दरम्यान वेळ झाली आणि आता घराच्या दिशेने निघालो. मित्रांनो तुमच्या इकडं पण अशी शेती केली जाते का? वेगळ्या पद्धतीने केली जाते मित्रांनो. असे काही जगामध्ये नमुने आहेत की त्यांनी भाताची शेती कशी करतात ते त्यांना माहिती नाही, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि मित्रांनो हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको, व्हिडिओला लाईक करायला विसरा नको. धन्यवाद.